मकर राशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना काहीसा संमिश्र स्वरूपाचा जाणार आहे. मकर रास ही शनीच्या अंमलाखालची रास आहे. कुंभ ही शनीच्या अंमलाखालची रास आहे, परंतु मकर राशीकडे थोडासा स्वार्थ असतो. मकर राशीच्या व्यक्ती कुणाला मदत करणार नाहीत फारशी. मकर राशीकडे शनीची रास ही एक अत्यंत चिकाटीची रास आहे. शनी इतकी चिकाटी कोणाकडे नाही. शनीकडे कर्तव्य बुद्धी आहे, न्याय बुद्धी आहे, न्याय निष्ठुरता आहे. न्याय म्हणजे न्याय, मग तो मुलगा असो नाहीतर कोणी असो. न्यायाच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत जबाबदारीनं काम पार पाडणं याबद्दल मकर राशीच्या व्यक्ती प्रसिद्ध असतात. मकर राशीकडे स्वार्थ आहे. मकर राशीकडे चांगला व्यापार करणं. मकर राशीच्या व्यक्ती ध्येयवादी फारशा असणार नाही. त्या धनु राशीसारख्या ध्येयवादी असणार नाही. कर्क राशीसारख्या फारशा समाज जीवनात पडणाऱ्या नाही. मकर राशीच्या व्यक्ती या प्रपंच करणारे आहेत, व्यापार करणारे आहेत, व्यवसाय करणारे आहेत. आपला व्यवसाय, त्या व्यवसायात कधी पैसे मिळतील जास्त, कसा विकास होईल, कशी आपली प्रगती होईल, कशी उन्नती होईल याच्याकडे मकर राशीच्या व्यक्तीचं लक्ष असतं. ज्याला इंग्लिशमध्ये डाऊन टू अर्थ म्हणतात, तशा मकर राशी अशा भावनेच्या आहारी जाणार नाही. मीन राशीच्या व्यक्ती, वृषभ राशीच्या व्यक्ती, तूळ राशीच्या व्यक्ती, कर्क राशीच्या व्यक्ती भावनेच्या आहारी जाऊ शकतात, पण मकर राशीच्या व्यक्ती अतिशय तयार असतात. सर्व बाजूनी विचार करतात. कोणाच्याही प्रभावाखाली ते जाणार नाहीत. फक्त आपला लाभ कशात आहे, आपल्याला पैसे कुठे मिळणार आहेत, आपलं कुठं काम होणार आहे, आपला प्रपंच कसा चांगला होणार आहे, कशी आपली आर्थिक उन्नती होणार आहे याच्याकडं लक्ष देणारी ही रास आहे. मकर राशीकडे सुद्धा चिकाटी आहे. त्यांना दुसरं काही दिसतच नाही. ते आपला जो रस्ता आहे, जो आपला प्रपंच आहे, जो आपला व्यवसाय आहे, जे काही आपलं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्येच त्या मकर राशीच्या लोकांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. आणि मकर राशी ह्या तुम्हाला राजकारणात फारशा दिसणार नाहीत. मात्र मकर ही चररास आहे. चररास एक म्हणजे चररास म्हणजे गतिमान रास. वृषभ ही स्थिर रास आहे, वृश्चिक ही स्थिर रास आहे, सिंह ही स्थिर रास आहे. ती स्थिर असतात. मकर, कर्क, तूळ या चरराशी आहेत. ते गतिमानतेनं काम करणारे आहेत, परदेशाला जाणारे आहेत, प्रवास करणारे आहेत. अखंड काहीतरी काम करणं, हातात घेतलेलं काम करणं आणि काम करत राहणं, कामामध्ये गुंतून राहणं हे मकर राशीचं वैशिष्ट्य आहे. हा महिना जो आहे तो महिना फक्त 5 तारखेपर्यंत शुभ कामाला चांगला आहे. त्याच्यानंतर गुरु 6व्या घरात जातोय. हा डॉक्टरना चांगला आहे, केमिस्टला चांगला आहे. या महिन्यात फारशा मोठ्या यशाची, लाभाची अपेक्षा करू नका. खर्च अनाठायी होण्याची शक्यता आहे. शासकीय कामाला महिन्याचा पूर्वार्ध चांगला आहे. महिन्याचा उत्तरार्ध हा शासकीय कामाला चांगला नाही. प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा महिना चांगला नाही आहे. एखादं घर घेणं, वाहन घेणं याला फारसा चांगला नाही. फक्त या महिन्यात आर्थिक लाभ होतील, आर्थिक लाभ समाधानकारक असतील, परंतु तुम्हाला या महिन्यामध्ये जास्त यशाची अपेक्षा करता येणार नाही. भरभराट व्हावी, फार काहीतरी आपल्याला मिळावं असा हा महिना नाही. या महिन्यात आपल्याला मित्रांचं सहकार्य फार मिळेल याची शक्यता कमी आहे. मात्र थोडंसं निर्धार होण्याचा आणि चांगलं मार्ग दिसण्याचा हा महिना आहे आणि कामापुरतं तुम्हाला यश आणि आर्थिक लाभ होणार आहे.